शास्त्रांमध्ये महाशिवरात्रीला खूप महत्त्वाचे मानले जाते आणि सर्व मोठ्या उत्सवांमध्ये हा एक उत्सव समजला जातो। या दिवशी देवाधिदेव महादेवांचे भक्त महादेवांच्या मंदिरात जाऊन महादेवांची आराधना आणि जलाभिषेक करतात। शिवपुराणानुसार महाशिवरात्रीचा उत्सव माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला साजरा केला जातो। प्राचीन कथांनुसार असे म्हटले जाते की महाशिवरात्री म्हणजे शिव आणि शक्ती यांच्या मिलनाच्या रात्रीचा उत्सव असतो आणि या रात्री आध्यात्मिक शक्ती जागृत होतात। खूप लोकांमध्ये 2024च्या महाशिवरात्री तिथीविषयी मनात संभ्रम निर्माण झालेला दिसत आहे। म्हणून आजच्या या व्हिडिओत मी तुम्हाला सन 2024 मधील महाशिवरात्र उत्सवाची योग्य तारीख, पूजेचा शुभ मुहूर्त, पूजाविधी व त्याबरोबरच देवाधिदेव महादेवांचे पूजन करताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी याविषयी माहिती सांगणार आहे। यावर्षी महाशिवरात्रीचा उत्सव 8 मार्चला शुक्रवारी साजरा केला जाणार आहे। पंचांगानुसार माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी 8 मार्च रोजी रात्री 9:57 सुरू होणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजे 9 मार्चला शनिवारी संध्याकाळी 6:17 असणार आहे। परंतु प्रदोष काळात देवाधिदेव महादेवांच्या उपासनेला विशेष महत्त्व असते। त्यामुळे महाशिवरात्र हा सण 8 मार्चला शुक्रवारी साजरा केला जाईल। आता ही पूजा कशी करावी आणि पूजा करताना कोणते नियम पाळावेत हे आपण जाणून घेऊयात। महाशिवरात्रीच्या पूजेसाठी या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत आणि व्रताचा संकल्प करावा। त्यानंतर देवाधिदेव महादेवांच्या मंदिरात जाऊन विधीपूर्वक शिवरात्रीचे पूजन शक्यतो निश्चित कालात करावे। महाशिवरात्रीच्या पूजनाचा निश्चित काल आहे 8 मार्चला मध्यरात्री 12:25 पासून ते उत्तर रात्री 1:13 निश्चित कालात पूजन केलेले खूप चांगले असते। तसे तर आपण रात्रीच्या 4ही प्रहरांपैकी कधीही आपल्या सुविधेनुसार पूजन करू शकतो, परंतु रात्री निश्चित कालाची वेळ ही पूजनासाठी खूप शुभ वेळ असते। महाशिवरात्रीला कच्च्या दुधाला म्हणजे न तापवलेल्या दुधात गंगेचे पाणी टाकून शिवलिंगाला अभिषेक करावा आणि बेलाची पाने, धोत्रा, चंदन, फुले, धूप, दीप इत्यादी श्रद्धापूर्वक अर्पण करावे। महादेवांचे पूजन करताना शिव पंचाक्षर मंत्र म्हणजेच नमः शिवाय किंवा षडाक्षर मंत्र ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करणे खूप शुभ असते। पूजेच्या शेवटी आरती करावी आणि स्वतःभोवती प्रदक्षिणा घालावी। देवाधिदेव महादेवांचे पूजन करताना बेलाची पाने, दही, मध, दूध, साखर आणि गंगेचे पाणी या सर्वांचा वापर करून अभिषेक केल्यास आपल्या सर्व समस्या दूर होऊन आपल्या इच्छांची पूर्तता होते। महाशिवरात्री एक असा उत्सव आहे जो व्रत, उपवास आणि ध्यानाद्वारे आपल्या जीवनातील अंधार आणि सर्व प्रकारच्या अडचणी व संकटांना नियंत्रित करण्यास आपली मदत करतो। शास्त्रानुसार महाशिवरात्र एक असा उत्सव आहे जेव्हा देवाधिदेव महादेव आणि देवी शक्ती यांच्या दिव्य शक्ती एकत्रित येतात। काही मान्यतांच्या मते शिवरात्रीचा दिवस ब्रह्मांड आध्यात्मिक ऊर्जेला विकसित करते। प्राचीन कथेनुसार या दिवसाला देवाधिदेव महादेव आणि देवी पार्वतीचा विवाहाचा दिवसही मानले जाते आणि असे मानले जाते की जे विवाहित दाम्पत्य आणि अविवाहित मुली या दिवशी महादेवांची भक्ती व पूजन करतात त्यांना योग्य वर व सुखी वैवाहिक जीवनाचे वरदान स्वतः महादेव देतात। महाशिवरात्रीचे व्रत कधी करावे याविषयी शास्त्रांमध्ये काही नियम सांगितले गेले आहे। शास्त्रानुसार जर चतुर्दशी तिथीच्या पहिल्याच दिवशी निश्चित काल आला असेल तर त्या दिवशी महाशिवरात्रीचे व्रत केले जाते। रात्रीचा 8वां मुहूर्त हा निश्चित काल मानला जातो। महाशिवरात्रीचे व्रत खूपच मंगलकारी असते। हे व्रत आपण संपूर्ण आयुष्यभरही करू शकतो, परंतु
जर हे शक्य नसेल तर 14 वर्षापर्यंत हे व्रत करून विधीपूर्वक याचे उद्यापन करावे. रात्रीच्या 4ही प्रहरांमध्ये देवाधिदेव महादेवांचे पूजन केले जाते. संपूर्ण विधीपूर्वक केलेले पूजनाने जागरण, पूजा, उपवास या 3ही पुण्यकर्माचे एकत्रित पालन होते आणि भक्तांना महादेवांचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो. शास्त्रांमध्ये देवाधिदेव महादेवांचे पूजन हे सर्वात साधे व सोपे म्हटले गेलेले आहे. अशी मान्यता आहे की महादेवांना 2 बेलाची पाने, धोत्र्याचे फूल, 1 तांदळाचा दाणा आणि 1 तांब्या पाणीही अर्पण केले तरीही ते खूप प्रसन्न होतात. आणि म्हणूनच देवाधिदेव महादेवांचे भक्त महादेवांचे पूजन करताना या 4ही वस्तूंचा आवर्जून वापर करतात. जर आपणही महादेवांना प्रसन्न करू इच्छित असाल तर महाशिवरात्री असेल किंवा इतर कोणताही सामान्य दिवस, परंतु या 4ही वस्तूंचा महादेवांच्या पूजनात वापर करा, ज्यामुळे देवाधिदेव महादेवांची कृपा आपल्यावर होईल व महादेव आपल्यावर प्रसन्न होतील. मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर लाईक व शेअर करा. तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.